कोल्हापूर शहरातल्या साळोखे नगर परिसरात कचरा गोळा करणाऱ्या ह्या आहेत लक्ष्मी कांबळे आणि अक्काताई गोसावी। गेल्या 15 वर्षांपासून त्या कोल्हापूर शहरात कचरा वेचण्याचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या। पण आता अवनी आणि एकटी या एनजीओच्या माध्यमातून घरोघरचा ओला आणि सुका कचरा त्या गोळा करतात। अवनी आणि एकटी संस्थेच्या माध्यमातून शहरात सध्या 940 कचरा वेचक महिला कचरा गोळा करण्याचं काम करतायत। गोळा केलेला सुका कचरा हा या महिला विकून पैसे मिळवतात, तर ओला कचरा हा खत निर्मितीसाठी संस्थेकडे सुपूर्द करतात। सुका कचरा ओला कचरा आम्ही वेगवेगळे घेतोय। आम्हाला दोन्ही मिक्स दिला तर आम्ही ते सेग्रेगेशन करतोय आणि आम्ही एका ठिकाणी आणून जमा करतोय। आम्हाला असं नागरिक म्हणते की हे का तुम्ही केले, तर आम्ही म्हणतो की आम्हाला भाग स्वच्छ करायचा, आम्हाला ह्याच्यापासून धोका आहे, धोकादायक करायचं नाही म्हणून आम्ही आमच्या संस्थेनं आम्हाला कामावर ठेवले आणि आम्ही भाग स्वच्छ करणार आहे। वेगळा वेगळा कचरा घेतोय आम्ही आणि जर कोणता एकत्रित कचरा दिला तर आम्ही वेगळा वेगळा करतोय आणि ओला कचरा कोंडाळामध्ये टाकतोय आणि सुका कचरा वेगळा घेतोय आणि तीच आम्ही जर आम्हाला नगरपालिकेने सगळ्यांना मदत केली, महिलांना मदत केली तर आम्ही सगळं स्वच्छ करू कोल्हापूर। एकीकडे कोल्हापूर महापालिकेकडे शहरात निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा नाही, पण दुसरीकडे या कचरा वेचक महिला मात्र कचरा ही समस्या नसून ती संपत्ती आहे हे दाखवून देत आहेत। असं असताना कोल्हापूर महापालिका या महिलांना 1 रुपयाही मानधन देत नाही। वास्तविक पाहता कोल्हापूर महापालिकेने बर्मन कमिशनच्या शिफारशीनुसार कचरा उचलणाऱ्या श्रमजीवी महिलांना सामावून घेऊन त्यांना मानधन देण्याची गरज आहे, पण तसं काही होताना दिसत नाही। जवळजवळ 2900 घराचा कचऱ्याचं मॅनेजमेंट आता सध्याला आम्ही पथदर्शी स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे। सुका कचरा आज परिसर विकास भगिनी घेऊन जातात, त्याचे पैसे त्यांना मिळतात। ओल्या कचऱ्याचं खत निर्मितीची प्रक्रिया चालू आहे, परंतु अडचण अशी आहे की जोपर्यंत महानगरपालिका आम्हाला तंत्रज्ञान उपलब्ध करून देत नाही, ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर सारख्या मशीन, बायोगॅस, कचऱ्यापासून निर्माण होणारी वीज निर्मिती, हे तंत्रज्ञान जोपर्यंत आम्हाला उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आमचा हा प्रोजेक्ट यशस्वी होणार नाहीये। कोल्हापूर महापालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी मिळालाय, पण हा निधी फक्त घंटागाडी, डंपर आणि इतर गोष्टींसाठीच खर्च केल्याचं दिसून येत आहे। कचरा ही समस्या नसून ती संपत्ती आहे हे अवनी आणि एकटी या संस्थेच्या कचरा वेचक महिलांनी दाखवून दिलाय। किमान आता तरी कोल्हापूर महापालिकेने डोळे उघडून कचरा व्यवस्थापनाचं नियोजन करावं, त्यासोबत या कचरा वेचक महिलांना आपल्यात समाविष्ट करून कचऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।